आपल्याला कळतही नाहीये, पण आपल्या आयुष्यात एक खूप मोठी क्रांती होतीये. आपलं खाणं, पिणं, आरोग्य, प्रवास या सगळ्यावर कशाचा तरी परिणाम होतोय. आणि ते आहे बिग डेटा. तर आज आपण या मोठ्या डेटामधलं मोठं रहस्य काय आहे तेच जाणून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की आपण सहज फेसबुकवर एक पोस्ट लाईक करतो किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवतो, नाही तर यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघतो, तेव्हा नेमकं काय होतं? अगदी साध्या वाटतात या गोष्टी, नाही का? पण याच्यामागे खरंच काय असतं? खरं तर आपण ऑनलाईन जे काही करतो ना, अगदी प्रत्येक गोष्ट तिची नोंद ठेवली जाते. आपलं प्रत्येक क्लिक प्रचंड डेटा तयार करतं आणि हे सगळं 24 तास न थांबता सुरू असतं. आणि ह्या ज्या माहितीच्या खुणा आपण मागे सोडतो नकळतपणे, त्यालाच म्हणतात आपला डिजिटल ठसा. आणि अशा करोडो अब्जो ठशांमधूनच बिग डेटा तयार होतो. पण मग हा एवढा डेटा येतो तरी कुठून? बरं, विचार करा. आपण गुगलवर काहीतरी शोधतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. एवढंच काय, आपला साधा मोबाईल डेटा वापर. या सगळ्यांमधून हा डेटा तयार होत असतो. या सगळ्या गोष्टी मिळून एक प्रचंड डेटाचा डोंगर उभा राहतो. ठीक आहे, मग हा बिग डेटा म्हणजे नेमका काय आहे? चला जरा सोप्या शब्दांत समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर बिग डेटा म्हणजे लाखो करोडो लोकांकडून गोळा केलेल्या अब्जावधी नोंदींचा एक महाप्रचंड साठा. म्हणजे विचार करा, हा इतका मोठा आहे की आजच्या आधुनिक कम्प्युटर टेक्नॉलॉजीला सुद्धा तो सांभाळणं एक मोठं चॅलेंज आहे. ह्या डेटाचं मोजमाप आहे ना, ते पेटाबाईट्स किंवा एक्झाबाईट्समध्ये करतात. आता हे आकडे इतके मोठे आहेत की आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डेटा प्रत्येक सेकंदाला वाढतच चाललाय. बरं, एवढा प्रचंड डेटा गोळा करून करायचे काय? तर इथेच खरी गंमत आहे. इथे येतो बिग डेटा ॲनालिटिक्स. ही एक अशी प्रक्रिया आहे जी या डेटाच्या समुद्रातून काही छुपे पॅटर्न्स, बाजारात काय नवीन ट्रेंड्स आहेत आणि लोकांना काय आवडतंय यासारखी मोलाची माहिती शोधून काढते. आणि म्हणूनच मुद्दा फक्त डेटा किती आहे हा नाहीये, तर कंपन्या किंवा संस्था त्या डेटाचं काय करतात हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण खरा बदल तिथेच घडतो. चला तर मग बघूया की हा डेटा आपल्या रोजच्या आयुष्यावर कसा आणि कुठे कुठे परिणाम करतो. सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे GPS आणि गुगल मॅप्स. आपण सगळेच वापरतो, नाही का? रस्त्यावर किती ट्रॅफिक आहे हे आपल्याला लगेच कळतं. आपण प्रवासाचं प्लॅनिंग करू शकतो. इतकंच काय, आपण ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू कुठे पोचली आहे हे सुद्धा आपल्याला समजतं. हे सगळं बिग डेटामुळेच शक्य आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे हवामान. जगभरातले सेन्सर्स आणि सॅटेलाइट्स सतत डेटा गोळा करत असतात. या डेटाचं विश्लेषण केल्यामुळेच हवामानाचा अगदी अचूक अंदाज येतो. आणि म्हणूनच पूर किंवा त्सुनामीसारख्या नैसर्गिक संकटांची माहिती आपल्याला आधीच मिळते, ज्यामुळे तयारी करायला खूप महत्त्वाचा वेळ मिळतो. आता आरोग्य क्षेत्राचं बघा. आपल्यापैकी अनेक जण स्मार्ट वॉच किंवा हेल्थ ॲप्स वापरतात. त्या आपल्या हार्ट रेटची, झोपेची, व्यायामाची नोंद ठेवतात. या डेटामुळे फक्त आपल्याला पर्सनल हेल्थ टिप्स मिळत नाहीत, तर मोठ्या स्तरावर साथीच्या रोगांचा फैलाव कुठे होतोय यावर लक्ष ठेवायलाही मदत होते. खरं सांगायचं तर ही जी उपकरणं आहेत ना, ती म्हणजे एक प्रकारे आपली स्वतःची छोटी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस आहेत, जी न थांबता आपल्या आरोग्याबद्दलचा डेटा गोळा करत राहतात. बरं, हे झालं आपल्या रोजच्या आयुष्याबद्दल. पण मोठे मोठे उद्योग या डेटाचा वापर कसा करतात तेही बघूया. बँकिंग सेक्टरमध्ये काय होतं? तिथे लोकांच्या डेटाचं विश्लेषण करून ऑनलाईन फ्रॉड किंवा सायबर गुन्हे थांबवले जातात. आणि शेअर मार्केटमध्ये तर अल्गोरिदम्स म्हणजे कम्प्युटर प्रोग्रॅम्स बातम्या आणि सोशल मीडियावर काय चालू आहे हे बघून सेकंदात शेअर्सची खरेदी विक्री करतात. आपण जेव्हा क्रिकेट मॅच बघतो तेव्हा कितीतरी आकडेवारी आणि विश्लेषण दाखवलं जातं. हे सगळं बिग डेटाचंच कमाल आहे. खेळाडूंच्या परफॉर्मन्सचं विश्लेषण करून त्यात सुधारणा करता येते. इतकंच काय, आता तर बॅटमध्ये किंवा पॅडमध्ये सेन्सर असतात जे खेळाडूच्या प्रत्येक मूव्हमेंट्सची माहिती देतात. या सगळ्यामुळे खेळच बदलून गेलाय. जाहिरात आणि मनोरंजन क्षेत्र तर पूर्णपणे डेटावरच चालतं. फेसबुक आणि गुगल आपल्या आवडीनिवडी बघूनच आपल्याला जाहिराती दाखवतात. आपल्याला जी गोष्ट हवी असते बरोबर तिचीच ॲड कशी दिसते ते याचमुळे. आणि नेटफ्लिक्स किंवा यूट्यूब आपल्याला आपल्या आवडीचे चित्रपट आणि व्हिडिओ कसे सुचवतात त्यामागेही हेच तंत्रज्ञान आहे. शिक्षण क्षेत्रात तर एक खूप मोठा बदल झालाय. आधी कसं होतं, वन साईज फिट्स ऑल.
म्हणजे सगळ्यांसाठी एकच पद्धत. पण आता बिग डेटामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची गरज ओळखून त्याच्यासाठी खास लर्निंग प्रोग्रॅम तयार करणं शक्य झालं आहे. याचा फायदा काय? तर प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यासाची पद्धत कशी आहे, तो कशात चांगला आहे आणि कुठे त्याला मदतीची गरज आहे हे समजतं. आणि या सगळ्या माहितीवरून त्याला पुढे जाऊन कोणतं करिअर निवडावं यासाठी सुद्धा मदत करता येते. थोडक्यात काय? तर बिग डेटा म्हणजे जणू काही आपल्या हातात आलेला एक शक्तिशाली जिनी आहे. आणि याचे उपयोग खरंच खूप आहेत. सायन्समध्ये नवीन शोध लावण्यासाठी, भौगोलिक गोष्टी समजून घेण्यासाठी, अगदी सरकारी कामकाज सुधारण्यासाठी सुद्धा. असं एकही क्षेत्र नाहीये जिथे बिग डेटाचा वापर होत नाही. म्हणूनच याला आपल्या हातातला जिनी असं म्हटलं जातं, कारण त्याची ताकद प्रचंड आहे आणि ती वापरायची कशी हे आपल्या हातात आहे. आणि म्हणूनच शेवटी एकच प्रश्न उभा राहतो. या अफाट शक्तीचा, या जिनीचा वापर आपण सगळ्या मानवजातीच्या चांगल्यासाठी सर्वोत्तम पद्धतीने कसा करणार आहोत, यावर विचार करणं ही आज आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.